नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवीकेशन यूट्यूब चॅनलवरती। क्लास 10 इंग्लिश सब्जेक्ट समरी रायटिंग कशा प्रकारे करायची आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही ह्या टिप्स आणि ट्रिक्स जर फॉलो केल्या तर मित्रांनो तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये समरी रायटिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स इझिली स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे। चला तर मित्रांनो थोडंसं वेळ न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। मुलांना व्हिडिओची सुरुवातीला तुम्हाला मी सांगून देतो समरी रायटिंग म्हणजे नक्की काय असतं। लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो पेपरमध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो। त्या पॅसेजला मित्रांनो थोडक्यात लिहायचं असतं, म्हणजे त्याला कमी करून लिहायचं असतं, त्याला मित्रांनो समरी रायटिंग असं म्हणतात। आता लक्षात घ्या, खूप मुलं कमी करायचे म्हणजे काय करतात, त्या पॅसेजमध्ये समजा 10 लाईन आहे त्यातील 2-3 लाईनी उचलतात आणि त्यांना आहे असं कॉपी पेस्ट करून ते लिहितात आणि त्यांना समरी रायटिंग झालं असं समजून जातात। मित्रांनो तुम्हाला असं करायचं नाही, ही सर्वात मोठी चूक आहे। जर तुम्ही कॉपी पेस्ट केलं तर मित्रांनो तुमचे मार्क्स कट होणार आहेत। तुम्हाला काय करायचं तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे। सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तो पॅसेज तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो, हा जो पॅसेज असतो अनसीन पॅसेज असतो मित्रांनो तुमच्या पेपरमध्ये, म्हणजे त्यावरील तुम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्ही सोडवलेले असतात, म्हणजे तुम्हाला तो पॅसेज समजलेलाच असतो। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अजून एकदा व्यवस्थित वाचायचं आहे। त्या पॅसेजमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, म्हणजे मेन पॉईंट्स कोणते आहेत ते लक्षात घ्यायचे आणि तेच लिहायचे। एवढं लक्षात ठेवा, समरी रायटिंगमध्ये कधी पण लिहिताना मेन पॉईंट्स लिहायचे असतात, जास्त फापाड पसारा करायचा नसतो। म्हणजे समरी रायटिंगमध्ये डायलॉग लिहायचे नसतात, एक्झाम्पल्स लिहायचे नसतात, कोण काय बोलले म्हणजे ज्यांना महत्त्व नाही अशा गोष्टी तुम्हाला लिहायच्या नसतात। हे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या सेंटेन्सला आहे असं कॉपी पेस्ट करायचं नसतं, ते तुम्हाला सेंटेन्स समजून घ्यायचे असतात, तुमच्या शब्दामध्ये किंवा तुमच्या भाषेमध्ये त्यांना कन्वर्ट करून मित्रांनो तुम्हाला लिहायचं असतं। तर लक्षात ठेवा, तुम्हाला मी भरपूर गोष्टी समजून तर सांगितलेल्या आहेत, परंतु तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो जेणेकरून तुम्हाला मित्रांनो डिटेलमध्ये समजून जाईल तुम्हाला कशा प्रकारे समरी रायटिंग करायचं आहे। तर मुलांनो तुम्हाला मी पहिल्यांदा क्वेश्चन दाखवतो, तुम्ही क्वेश्चन पाहू शकता। रीड द पॅसेज गिवन बिलो अँड राईट समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी। आता लक्षात घ्या मित्रांनो, एक पॅसेज तुम्हाला पाहायला भेटत, मी तुम्हाला स्क्रीनवरती पॅसेज दाखवत आहे। पॅसेज आहे मित्रांनो, सचिन रमेश तेंडुलकर वॉज बॉर्न ऑन 24 एप्रिल 1973 इन मुंबई, इज अ फॉर्मर इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर अँड अ फॉर्मर कॅप्टन ऑफ द इंडियन नॅशनल टीम. ही इज रिगार्डेड एज वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समॅन ऑफ ऑल टाइम अँड इज ऑफन रेफर्ड एज द गॉड ऑफ क्रिकेट बाय इंडियन क्रिकेटर फॉलोअर्स. He made his debut on 15 November 1989 against Pakistan in Karachi at the age of 16. He is the only player to have scored 100 international centuries and only player to complete more than 30,000 runs in international cricket. He was trained under the guidance of Ramakant Acharya sir. He received the Arjuna Award in 1994, Rajiv Gandhi Khel Ratna Award. आणि त्यानंतर अवॉर्डची मित्रांनो माहिती दिली आणि लास्टला ही इज अ ड्युटी ऑफ द डीटी गणेशा. मित्रांनो अशा प्रकारे सचिन तेंडुलकर वरती मित्रांनो एक पॅसेज दिलेला आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो, हा पॅसेजमध्ये भरपूर इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे त्यांनी कधी डेब्यूट केला, त्याचं मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं फॅन्सकडून, किंवा त्याला कोणते कोणते पुरस्कार भेटलेले आहेत, काय म्हणजे सर्व डिटेल्समध्ये माहिती आहे, त्यांचा कोच कोण आहे, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत। आता लक्षात घ्यायचं समरी कशा प्रकारे तुम्हाला लिहायची आहे, तुम्हाला मी डायरेक्टली आता समरी दाखवतो। तुम्ही पाहू शकता समरीमध्ये पहिल्यांदा काय दिलेलं आहे, सचिन रमेश तेंडुलकर इज वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर्स इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट. म्हणजे पहिली 2-3 सेंटेन्सेस होती ते मी तुम्हाला डायरेक्टली रिप्लेस केले मित्रांनो एका सेंटेन्सने, म्हणजे तुम्ही पाहू शकता तुमचा पॅसेज कमी होते। सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे हा महत्त्वाचं वाक्य आहे ते तुम्हाला लिहिलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कॉपी पेस्ट, म्हणजे अख्ख्या वरच्या पॅसेजमध्ये कुठंच वाक्य दिलेलं नाहीये, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला विदाउट कॉपी पेस्ट करता डायरेक्ट तुमच्या मनाने जे वाक्य आहे ते तुम्हाला लिहायचं असतं। आता लक्षात घ्या, त्यानंतर ही इज फॉन्डली नोन एज द गॉड ऑफ क्रिकेट बाय हिज फॅन्स. ही मेड हिज इंटरनॅशनल डेब्यूट ॲट अ व्हेरी यंग एज ॲट अगेन्स्ट पाकिस्तान. तेंडुलकर इज ओनली प्लेयर टू स्कोर 100 इंटरनॅशनल सेंचुरीज अँड मोर दॅन 30,000 रन्स. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या 2 अचिव्हमेंट्स म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे त्यांनी 30,000 रन्स केलेले आहेत आणि प्लस 100 इंटरनॅशनल 100, म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला ते इन्क्लूड करायचंच आहे। आणि प्लस कोणतं त्याला म्हणजे कोणाच्या खाली कोण कोच होते ते तुम्हाला लिहायचं आहे आणि प्लस कोणता त्यांना अवॉर्ड भेटला होता ते तुम्हाला लिहायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला समरी रायटिंग करायचं आहे। लक्षात घ्या, मुलं काय करतात, कॉपी पेस्ट करायचं नाही, म्हणजे मनाने लिहायचं, म्हणजे मनानेच पॉईंट ॲड करतात। तुम्हाला मनाने पॉईंट ॲड करायचं नाहीये, पण तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही समरी रायटिंग केलं तर तुम्ही नक्कीच मित्रांनो समरी रायटिंगमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।